आज माझ्या घरी सवाष्ण जेवणाचा प्रोग्राम आहे। आपला धर्म माणसात देव आहे असे सांगतो। सवाष्ण पूजन करून आपण अप्रत्यक्ष देवीचे पूजन करत असतो। म्हणूनच आजच्या कार्यक्रमाला अनुसरून अशी मी देवीची रांगोळी काढलेली होती। सवाष्णी जेवण हे दान नसून पूजन आहे। त्यामुळे गरजू स्त्रीच नाही तर अधिकार संपन्न स्त्रीला सुद्धा या भोजनास बोलवावे असे म्हणतात। इथे सर्वजण जेवण करत आहे, पण आज नेमकी माझ्याकडनं इथे चूक झाली आणि मी तुम्हाला सर्वांना ती प्रामाणिकपणे सांगते की आजच्या या जेवणामध्ये माझ्याकडनं जेवणामध्ये थोडंसं मीठ जास्त झालं होतं। बाकी प्रोग्राम अगदी सगळा मी खूप छान अरेंज केलं होतं। अगदी 8 दिवसापासून या सगळ्या प्रोग्रामची तयारी करत होते, पण नेमकी त्याच दिवशी जेवणामध्ये थोडंसं मीठ माझ्याकडनं जास्त झालं। मला या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं, पण सगळ्यांनी मला समजवलं की त्या सवाष्ण स्त्रीला या दिवशी देवी मानून सारे मनोभावे केलं हेच वस्तूंपेक्षा आणि बाकीच्या गोष्टींपेक्षा खूप महत्त्वाचे आहे। याच दिवशी मी अन्वीचंही पूजन केलं होतं, कारण मला असं वाटतं की मुलगी असणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे। जेवण झाल्यानंतर इथे मी सगळ्यांना वाण देत आहे। इथे माझ्या नणंदबाईला मी वाण देत आहे, कारण बरेचदा माहेरवाशीण लेक किंवा नणंद सवाष्ण म्हणून बोलवले जाते। म्हणून मी या सवाष्णी जेवणासाठी माझ्या नंदेला, त्यांच्या जाऊबाई आणि सासूबाईंनाही बोलवलं होतं। सवाष्णीची ओटी भरणे हे सुद्धा प्रतिकात्मक आहे। यामधील प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळं महत्त्व आहे। तांदूळ हे धनधान्य अभिवृद्धी, तर सुपारी प्रतिष्ठा, नाणे संपत्ती, हळकुंड वंशवृद्धी, याशिवाय गजरा वाण आनंद आणि समाधान प्राप्तीसाठी दिले जाते। खरे तर सवाष्ण जेवण हे पूजन आहे। कुणालाही आर्थिक मदत केवळ उरका पाडणे यांसाठी करतात, तो कुलधर्म नाही। इथे वाण देण्यासाठी अन्वी मला मदत करत आहे। अगदी या सगळ्या प्रोग्रामसाठी मला सगळ्यांनी मदत केली। माझ्या सासूबाई, आमचे घरातले सगळेजण थोडीशी अगदी त्यांच्या परीने प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला मदत केली आणि हा प्रोग्राम मी अशा प्रकारे अरेंज केला होता आणि तो चांगला होण्यासाठी सगळ्यांचेच हातभार लागले। मला खूप चांगलं वाटत होतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी मला या प्रोग्राममधनं मिळत होती आणि मिळते। त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकाने अशा काही गोष्टी आपल्या घरात कधीतरी वर्षातून एकदा किंवा जमेल तसं कराव्यात। या सगळ्या प्रोग्राममध्ये हळदी कुंकवाचे सुद्धा खूप महत्त्व आहे, कारण हळद आणि कुंकू हे समृद्धी, प्रजनन क्षमता आणि शुभतेचे प्रतीक आहे, जे देवी दुर्गेचे आशीर्वाद घेते। महिलांना सामाजिक भक्तीमध्ये एकत्र आणते आणि त्यांच्या सामूहिक शक्तीचा सन्मान करते। मला आपली भारतीय संस्कृती खूप बहुमूल्य वाटते, कारण विविध सण उत्सव आणि पारंपरिक कार्यक्रमांमध्ये एकत्र महिला येतात आणि त्यामुळे त्यांची मैत्री ही गडद होते आणि यामुळे सांस्कृतिक समृद्धीसुद्धा वाढते। एकमेकांना प्रेरित करणे आणि प्रोत्साहन देणे हा एक महत्त्वाचा भाग यामुळे संपन्न होतो। त्यामुळे स्त्रिया आपल्या उद्दिष्टांकडे अधिक समर्पित होतात। तर या अशाच कार्यक्रमांच्या निमित्ताने स्त्रिया एकत्र येतात। देवी दुर्गेची 9 रूपे असतात, म्हणून मी आज 9 सवाष्णींना जेवायला बोलवलं होतं आणि त्यांची ओटी भरून अशा प्रकारे त्यांचं पूजन केलं। आजच्या या कार्यक्रमासाठी मी हिरव्या रंगाची साडी घातली होती, कारण हिरवा रंग हा समृद्धी, उपजीविका आणि नैतिकता दर्शवतो। तसेच हिरवा रंग हा निसर्गाचाही प्रतीक आहे। खरं तर इथे मी माझ्या भाच्याचं म्हणजे माझ्या नंदेच्या मुलाचं इथे औक्षण करत आहे। हा कार्यक्रम सवाष्ण जेवणाचा आहे, पण मी जेव्हा माझी नणंद येणार हे माहीत होतं, त्यामुळेच बाळासाठी काही गिफ्ट घेऊन आली होती। म्हणून मी आधी त्याला ओवाळलं आणि मग त्याला त्याच्यासाठी आणलेले गिफ्ट दिले। अगदी क्यूट आहे माझ्या नंदेचं बाळ। अशा प्रकारे सगळ्यांना वाण देऊन झाले होते आणि नंतर बाळालाही मी गिफ्ट दिलं होतं। आता इथे हे सगळे या प्रोग्रामचे मी फोटो तुमच्यासोबत शेअर करत आहे। जेव्हा जेवणाच्या वेळेस मी आधी त्या सगळ्या सवाष्णीला हळदी कुंकू लावलं होतं तेव्हाचे हे फोटो आहेत आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी वाण दिल्यानंतरही मी त्या सगळ्या सवाष्णींसोबत काही फोटोही काढले होते। बघा इथे बघू शकता तुम्ही। ते सगळा प्रोग्राम झाल्यानंतर अशा प्रकारे मी सगळ्यांसोबत फोटो काढले। मी सवाष्ण जेवणाचा हा व्लॉग करण्यामागे खरं तर 2 उद्देश होते। मी यूट्यूबचं रेसिपी व्हिडिओ करते, पण हा सवाष्ण जेवणाचा प्रोग्राम माझ्याकडनं जेव्हा मीठ जास्त झालं तेव्हा मलासुद्धा खूप
ती चूक तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करायची होती आणि माझ्या सवाष्ण जीवनामुळे मलासुद्धा एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा मिळाली. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायची होत्या, म्हणून मी आजचा व्लॉग तुमच्यासोबत केला. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.